पंचकाळ यांचा दुर्मिळ योग जुळून येत आहे. ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांच्या मते दुपारी 3 ते 5 ही वेळ तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपवून नवीन ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली गेली. व्यास यांच्या दाव्यानुसार हे ग्रहण कुंभ राशीत होत असून तिथे ग्रहांची जी स्थिती निर्माण होत आहे ती योग्य पद्धतीने हाताळल्यास पुढील 5 वर्ष तुमच्यासाठी यशाची आणि समृद्धीची दारे उघडू शकतात. या काळाला त्यांनी गोल्डन पिरियड असं संबोधलं आहे. या काळात काय करावं तर ग्रहणाच्या काळात चंद्राची सावली सूर्याला झाकते. या सावलीच्या काळात आपल्या अंतर्मनातील गुप्त इच्छा आणि भीती बाहेर येतात. अरुण कुमार व्यास यांनी या काळात शॅडो मॅनिफेस्टेशन करण्याचा सल्ला दिला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे जसं सूर्यग्रहणाचा काळ आहे दुपारी 3:26 ते सायंकाळी 7:57 हे सूर्यग्रहण सायंकाळी 5:13 ते सायंकाळी 6:11 काळात परमोच्च क्षणावर असणार आहे. म्हणून दुपारी 3 ते 5 या काळात शांत बसून स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित केल्यास ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल. मग दुपारी 3 ते 5 या काळात आपण काय करू शकता तर मौन पाळू शकता. शक्य असल्यास या 2 तासात मौन पाळावं. विनाकारण बोलण्याने ऊर्जा खर्च करू नये. या काळामध्ये आपण जप आणि ध्यान करू शकता. ओम नमः शिवाय किंवा आपल्या इष्टदेवतेचा जप करू शकता. या काळात केलेली उपासना 10 पटींनी अधिक फलदायी ठरू शकते. एवढंच नाही तर तुम्हाला पुढील 5 वर्षात काय साध्य करायचं आहे याचा ठाम संकल्प आपण मनात ठेवला तर तो नक्कीच पूर्णत्वास जाऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे शॅडो मॅनिफेस्टेशनचा अर्थच हा आहे की मनात असलेली भविष्याची भीती काढून टाका आणि आत्मविश्वासाने सुवर्ण काळाचं स्वागत करा. या काळात सूर्याकडे पाठ करून उभं राहावं ज्यामुळे जमिनीवर तुमची सावली पडेल. तिच्याकडे बघत सूर्यदेवाला मनोमन वंदन करून आपली इच्छा मनात बोलून दाखवावी आणि येत्या काळात ती पूर्ण होणार आहे याची अनुभूती घ्यावी. यालाच शॅडो मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. या काळात अगदी काहीही जमलं नाही तर फक्त शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा ज्यामुळे अमावस्या ग्रहण तसेच पंचकाचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. सूर्यग्रहणानंतर अंघोळ जरूर करावी. त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावं. घराच्या देव्हाऱ्याच्या मूर्त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं आणि पुन्हा त्यांची स्थापना करावी, पूजा करावी आणि ग्रहणानंतर विशेषतः दानधर्म करावं. हे पुण्याचं काम मानलं गेलंय. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाचा संबंध हा राहू आणि केतूशी मानला जातो, ज्यांना पाप किंवा छायाग्रह देखील मानले जातात. म्हणूनच सूर्यग्रहणाच्या काळात सूतक पाळले जातं. आता हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून ते भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण झिम्बाब्वे, झांबिया, तंजानिया, नामिबिया, मॉरिशस, अर्जेंटिना